नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. विभागातले रहिवासी आहात, हुशार विद्यार्थी आहात. आज प्रथम दिवस आहे. नव्या मुंबईतल्या नेरूळमधून सुरुवात करतोय आम्ही. ते पूर्ण तब्बल नोव्हेंबरच्या सर्व स्लम एरियामध्ये आम्ही वह्या वाटप करणार आहोत. जवळजवळ 1 लाख वह्या वाटपाचा आमचा संकल्प आहे. विद्यार्थी हुशार असला पाहिजे, त्याला प्रोत्साहित करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सहकार्य करेल. वारंवार त्याला मदत करण्याची भावना रिपब्लिकन पक्षामध्ये राहिली पाहिजे. तशा विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी चांगले गुणवत्ता मिळवलं तर त्याला चांगलं अधिकाधिक पारितोषिक देण्याचा आम्ही प्रयत्न करूया. पण आज आपल्याला इथे बोलवलं आहे, हे जास्त वेळ न घेता आपला बराच वेळ गेला असेल. घरचं काम सोडून आपण इथं आला. मी प्रथम तुमची सर्वांची क्षमा मागतो, कारण संध्याकाळचा टाईम असा असतो, प्रत्येकाला वेळ असते, त्यामुळे ते संध्याकाळी बोलवलं जातं. आज तुम्हाला वह्या वाटप देताना प्रत्येक विद्यार्थ्यांचा फोटो होईल आणि फोटो झाल्यानंतर आपण वह्या घेऊन जाऊ नका, कारण हा कॅमेरा आहे ना तुमच्याकडे सुद्धा फिरणार आहे. प्रत्येक पालकांना ते दिसलं पाहिजे की आम्ही टीव्हीमध्ये आलो की नाही. आणि टीव्हीला येण्याचं कारण एकच आहे, त्याच याच्यावरती पुस्तकात दिलं आहे संविधानिक संकल्पना नाही, हे विषय महत्त्वाचा आहे. त्यासाठी फोटो घेणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना नवी मुंबईमध्ये पूर्ण बेलापूर धरून ते दिघ्यापर्यंत आम्ही वह्या वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे. जो शिकेल तो धडधडेल आणि जो शिकला तो वाचला तो जगेल. आणि म्हणून हुशार विद्यार्थी जे आहेत, गरीब विद्यार्थी, त्यांना हे वह्या वाटप करतोय. ज्यांनी वह्यापासून वंचित राहू नये, शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, याच्यासाठी आम्ही वह्या वाटप. कमीत कमी आता 20 ते 25 हजाराचं संकल्प आहे, 1 लाखाचं. आता आम्ही आता जवळजवळ 250 लोकांचं, अजून 200 लोक बाकी आहेत. 250 लोकांना आम्ही वह्या वाटलेले आतापर्यंत, आणि अजून 200 लोकांची यादी आहे, त्याच्यामध्येच आम्ही करणार आहोत. सर्व विभागातल्या अत्यंत हुशार विद्यार्थी, गरजू लोक आणि ज्यांना खरंच नितांत गरज आहे, अशा लोकांना आम्ही वह्या वाटप केलेलं आहे. आम्ही असा विचार केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की उणीव जाणीव करून दिली आम्हाला की तो काळ आणि आताचा काळामध्ये फरक आहे. त्यावेळेस आमच्याकडे नव्हते काय, तो आम्ही देऊ शकत होतो, घेत होतो. आज आमच्याकडे देण्यासारखी दानत बाबासाहेबांच्या पुण्याने मिळालेली आहे. आणि त्यामुळे आमचा संकल्प आहे, नव्या मुंबईतल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटना 1 लाख वह्या वाटपाचा आमचा संकल्प आहे. तो पूर्ण करण्यात आम्ही दररोज एक दिवस एक प्रत्येक एरियामध्ये जाऊन वह्या वाटप करणार आहोत. काय कारण ही प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पडलं पाहिजे की भारत हा आपला संविधानिक देश आहे. भारताने आपल्याला जे संविधानाने जे दिलं आहे भारताला, ते इतकं अमूल्य आहे की त्याची किंमत करू जाणार. प्रत्येक विद्यार्थ्याने ते वाचल्यानंतर त्या लक्षात येईल की भारत हा माझा आहे, या देशात मी राहणारा, मी एक नागरिक आहे, त्या देशाचा एक सदस्य आहे. आणि त्यामुळे त्याला जाणीव झाल्यानंतर तो भारताबद्दल प्रेम करेल, भारताच्या विचारावर चालेल.
आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारताचं संविधानच पारितोषिक ठरेल. हम लोग रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ की तरफ से हमारा संकल्प है कि पूरी नई मुंबई में हम लोग 1 लाख वही बुक बांटने का कार्यक्रम चालू किया। आज से रोज हर एक एरिया में अलग अलग डेली हम लोग वही बांटने का कार्यक्रम रखेंगे। हमारी धारणा है कि पूरी नई मुंबई में जितना वार्ड है उस सब वार्ड में हम लोग बुक बांटने का कार्यक्रम रखेंगे।